रामराम भावना, तुम्ही कशा आहात? तुम्ही सर्व छान असाल. तर भावांनो, तुम्हाला एक म्हणजे सांगतो, कामावर जायची म्हणजे अजिबात इच्छा नाही. असं वाटतं की फिरायला जावं, कारण इथं दोन नदी येतात मध्ये. काय भारी म्हणजे एवढं पाणी वगैरे. समजा ती खाडीच आहे, पण असं वाईब येतं ना भाई तिथं. एकदम थंड हवा. कामावरती जायचं, ऑफिसमध्ये बंद गावात, हे म्हणजे दुःख आहे. पण फिरायला गेल्यावरती आपल्याला लागतात पैसे, आणि ते पैसे नाहीत. आता शेवटचे माझ्याकडे 100 रुपये राहिले. आता त्याचं जाताना 15 रुपये तिकीट, येताना 15, झाले 70 रुपये राहिले. तर जाऊ. आणि काय आता 70 रुपयात काय होणार आहे. त्याच्यामुळं पेमेंट अजून आलं नाही. 1 तारीख 2, आज 3 तारीख आहे. जाऊ जॉबला, कामाला. अजून एखादा शब्द असला तर कमेंट करा, पिन लावतो लगेच. भाई काय दुःखच दुःख आहे. गुफा जाऊ आणि भेटू तुम्हाला बस स्थानकवर. भाई आपण पोहोचलोत भावांनो. भाई तर इथं ST 2 आहेत, आणि बाकी गर्दी पण एवढी नाही आहे, त्या 8-10 माणसं आहेत. बाकी आता जाऊ आणि त्यांच्या मागं जाऊन उभं राहायचं आहे आपल्याला. ह्या राहिला 2, आणि आता आपण इथं बसणार आहे. याच्यावरती बसलो आपण. तिकडनं गाडी आली आहे, आता ती फिरून येईल अशी गोल. इथं लागेल त्यांना तिकीट पाडता येईल. भावना तिकीट घेतलंय आणि आता आपण जाऊ. तर भावना, आताच आपण STतून उतरलो. आपण इथं उतरत असतो, हे इथं उतरतात, आणि हा रस्ता असतं त्याचा रस्ता आपण पुढे जातो पलीकडं. आणि जेव्हा आपल्याला घरी जायचं असतं तेव्हा ते समोर एक बस स्टँड आहे, तिथून आपण घरी जातो. ते तिथं शेवटला रिक्षा थांबल्यात तिथं. जाऊ. तर भावांनो, आपण म्हणजे ऑफिसमध्ये गेलो तर ऑफिसमध्ये आपण 1-2 तास त्याचं काम केलं. बाकी आपल्याला पोच आणायला यायचं होतं, त्याच्यामुळे इकडं आपण मागं गेलेलो पोच आणायला. पोच वगैरे घेतली, आणि हे आपलं कॉम्प्लेक्स नाव तुम्हाला दिसत नसेल, काय धूर आहे. बाकी हे भीमा कॉम्प्लेक्स तुम्हाला दिसते का? भीमा कॉम्प्लेक्स नाव आहे वरती. तर आता आपण जाऊ, कारण खूप धूळ वगैरे उडते. बापरे. तर जाऊ आणि भेटू तुम्हाला. आपलं ऑफिस इथेच वरती, इथं वरती आहे. तर गाडी पहा, गाडी डिफेंडर. हा समोर फॉर्च्युनर आहे, अजून स्कॉर्पिओ, ब्लॅक स्कॉर्पिओ. इकडं पण एक फॉर्च्युनर आहे, तिकडं स्कॉर्पिओ आहे. खूप मोठे माणसं आहेत वाटतं त्याच्यात. एका जणाच्या 80 गाड्या आहेत, एका जणाच्या 80 गाड्या. काही नाही, आता तोंड धू, कारण धूर म्हणजे पोपाटा वगैरे, रस्त्याची माती वगैरे जी उडली इथं
धुवू थंड पाण्याने आणि जाऊ वरती. इथनं गाडी दिसते ती डिफेंडर. दाखवते हे एकदा खेसायचं. ही तर राहिली गाडी ती खाली राहिली गाडी. तुम्हाला दिसत असेल इथनं एक ब्लॅक स्कॉर्पिओ आणि एक व्हाईट स्कॉर्पिओ आणि बरोबर ती मध्ये आहे डिफेंड. मी पहिल्यांदा नाही पाहिले, मी पाहिले याच्या आधी पण जीवॅगन पण पाहिली होती मी त्या दिवशी. बाकी आता काम करायचे काम करू. हे तर बंद झालं तर बसू करू चालू आहे काम करू. पोच वगैरे दिली. तर भावना आताच आपण ऑफिसवरनं सुटलोत, कामावरनं आपली सुट्टी झाली. तर आता आपण चालू बस स्थानकावरती आपण काढणार नाही व्हिडिओ, कारण थोडं बाहेरचाच आवाज येतो जरा जास्त. तर डायरेक्ट स्टेशनवरती गेल्यावर व्हिडिओ काढू आपण. तर भेटू तुम्हाला स्टेशनवरती गेल्यावर. तर भावना आपण तिथनं समोर 2 स्टेशन पुढं आलेलो आहे. तर तुम्हाला दाखवतो का ट्रेन किती मोकळी आहे. तशी दुसरी आहे ट्रेन पण जाते तिथपर्यंत आपल्या स्टेशनपर्यंत जाते. एवढी मोकळी आहे. कबूतरी गेले तर जाऊ, कारण आपल्या स्टेशनपर्यंत जाते आणि आता हे चालू होईल. कबूतर हे कबूतर हे पण चाललं आता आमच्यासोबत. हे पण येते आता. तर आता जाऊ आणि भेटू तुम्हाला घरी गेलो. तर भावना आपण जेवण वगैरे करून आता झोपायला आलो आणि आता आपण झोपणार आहेत, कारण सकाळी जरा लवकर झोपतो मी. तसा व्हिडिओ सोडायचा नसतो सकाळी, पण सकाळी म्हणजे 10 वाजता माझा व्हिडिओ येतो बरोबर. सकाळी मी 8ला उठतो, कारण सगळी आवराआवरी जॉबला पण जायचं असते कामाला आणि ट्रेन वगैरे तर भरपूर गर्दी असते. एका दिवशी दाखवलं तुम्हाला गर्दी. तर म्हणजे आता संध्याकाळी मी एडिटिंग करतो आणि सकाळी व्हिडिओ आपला 10 वाजता येतो. तर आता झोपू आणि भेटू तुम्हाला उद्याच्या एक नवीन व्हिडिओवरती. जय शंभूनारायण.